निर्धार करून आलेलो आहे। काल तुम्हाला एक निनावी फोन आलेला होता आणि या फोनमध्ये जे फरार आरोपी 3 जण आहेत त्यांचा मर्डर केलेला आहे आणि त्यांची प्रत खरं तर कर्नाटक बाउंड्रीवरती पुरून टाकलेल्या आहेत। या संदर्भात तुम्ही काय एसपीची चर्चा केली आणि त्यांनी तुम्हाला काही सांगितलं का ठोस? त्याच्यात पुरून टाकलेला आहे असं काही म्हटलं नव्हतं। त्याच्यात असं म्हटलं होतं की तुम्हाला ते 3 आरोपी मिळणार नाहीत कारण त्यांचं मर्डर झालेलं आहे आणि ते कर्नाटकाच्या बॉर्डरवर आहे। त्यांनी जागा पण सांगितली पण ती मला आता पब्लिकली अनाउन्स नाही करायची आहे। ती जागा आणि ते व्हिडिओ जे ऑडिओ होते ते सगळे मी एसपींना रात्री 11:30लाच पाठवले आणि सकाळी त्यांना विचारलंही की त्याच्यावर पुढे काही कन्फर्मेशन झालंय का। ते म्हणाले अजून नो कन्फर्मेशन पण त्याच्यावर त्यांची चौकशी चालू असेल कारण मी जी माहिती माझ्याकडे होती ती त्यांच्यापर्यंत पोहोचवली कारण ती खरी आहे का खोटी आहे आत्ताच्या घटकेला माहीत नाही। ते कोण होते ज्यांनी मला फोन केला मला माहीत नाही कारण तो निनावी नंबर माझ्याकडे रजिस्टर्ड नंबर नव्हता। तर ते खरं आहे की नाही का पुन्हा कुठल्या राजकारण्यांनी पेरलेली बातमी आहे ते हे मला माहीत नाही नसल्यामुळे मी ते एसपींकडे पाठवले। चौकशी ते करतीलच अशीच अपेक्षा आहे। एकंदरीत आपण पाहिलं तर बीडमध्ये कुठेतरी भावनांचा उद्रेक झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। एकीकडे मूक मोर्चा आहे तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर अंजली दमानिया ह्या ठिय्या आंदोलनासाठी बसलेल्या आहेत आणि धनंजय मुंडे यांच्या